मंदिर होतं मन. आता नवस देवाला गडी करतात का बाया करतात? कोण करते? माय बाया करतात. पण तिथं एक असं पुरुषच उठून देवाला नवस करायला गेला म्हण. 12 वर्ष लेकरू नव्हतं म्हण. आता लेकरू नसल्यावर लई तर हाऊस बायालाच राहते नवस करायची, है की नाही? राहते का? हा. मग त्यानं म्हणला म्हण बाई तर काही नवसच करेना म्हणून बाईला लिगाड नग वाटला म्हणला म्हण आपणच जावं देवाला नवस करावं म्हणून देवाच्या पुढे गेला. देवाला म्हणला म्हण हे देवा 12 वर्ष झालं लेकरू नाही म्हणला, लेकरू देशील का म्हणला. देवानं म्हणला देतो की म्हणला, देण्यासाठीच बसला मी, पण अगोदर काहीतरी घेतो ना मगच देतो म्हणला. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, मी अगोदर घेतोय मग देतोय. त्यानं म्हणलं आपल्याकडे काही नाही बाबा द्यायला म्हणलं. बघ म्हणला तुझ्याकडे काही तर असेल बघ म्हणला. बघ बघ असं असं दोन्ही किशे चापचल्यावर बी देवाला म्हणला माईच्या देवा एखादा रुपया सुद्धा नाही बघ म्हणला. देवानं म्हणला 1 रुपया मला चालत नाही, 1 रुपया तुलाच लागते म्हणला. देव हुशार आहे, चतुर तो शिरो म्हणे. मग परत म्हणला नाही देवा म्हणला खरंच माझ्याजवळ काही नाही म्हणला, दिसेल का नाही सांग म्हणला. देवानं म्हणला लईच काकुल तिवल्यालाच बस खाली म्हणला. बसलं देवाच्या पुढे मांडी घालून. लाव ध्यान म्हणला. देवानं ध्यान लाव म्हणल्या मांडी घातलं खाली, देवाचं ध्यान लावलं. देवानं म्हणला आलंय आता आपल्या दारापर्यंत. आल्यानंतर देणं आपलं योग्यच आहे. देवानं समाधीस्थ थोडं केलं केल्या त्याला आठवण आली. म्हणला आपण काहीच केलं नव्हतं म्हणला, काम केलं नाही, धंदा केलं नाही, काहीच केलं नाही म्हणला. बापानंच 1 एकर शेत घेतलं होतं म्हणला. बाप मेल्यावर न काही करता आपल्या नावावर आले की म्हणला ह्याला द्यायला का चालले म्हणला. बापाचं शेत पैसे देऊन नावावर करावं लागत नाही का? करावं लागतंय. झोपले का काय होय आपोआप येते ना का पैसे द्यावं लागतंय? गरज नाही. त्याला ध्यान आलं पटकन 1 एकर शेत आहे म्हणला आपल्या बापाचं, आणि ते न काही करता आपल्या नावावर आले म्हणला. देवा म्हणला आली बघा आठवण. देवानं म्हणला कशाची आठवण आली? काय तुझ्याकडं? आठवलं देवा म्हणला. हे सोनं नाही, चांदी नाही, पैसा नाही, अडका नाही, धन नाही, दौलत नाही, काय नाही, पण खरं सांगू का बापानं कमवलेलं 1 एकर शेत आहे म्हणला. तेवढं 1 शेत आहे. देवानं म्हणला दे मग बटईनं म्हणलं मला. दे बटईनं. हो देतो म्हणला देवा, पण किती वर्षाचं देव म्हणला. पण म्हणलं नाही बाईला विचारून येतो म्हणून. आता त्याच्या बापाचं होतं कशाला म्हणतो बाईला विचारतो. दुसरं काही द्यायचं असतं तर म्हणलं असतं तिला जाऊन जरा विचारून येतो. आता कुणीकडे तिला म्हणतात, कुठं बायको म्हणतात, आणि तेलंगणा बाउंड्रीवर गेलं का बारदाना म्हणतात. मला तर कळालंच नाही. हा ज्याच्या घरी गेलो ती चहा पाणी असं पाणी दिलं, बसलो, जेवण म्हणलं नाही कीर्तन झाल्यावर, आणि आली आपल्या. तर चहा घेऊन कोण येतंय? बायाच येतं की. असं चहा घेऊन आली ती माय, चहा दिली, चहा पेला. मग त्याला वाटलं बायको जरा देखणी होती चांगली. हा म्हणला ताई म्हणलं आमच्या घरी तुमचा पहिलाच प्रवेश आहे म्हणलं, पहिलीच सेवा आहे आमच्या गावामध्ये. हो महाराज तुमच्या गावात पहिले. हे काही बघितलो का आमचा बारदाना म्हणलं. मला कळच ना बारदाना म्हणल्यावर. आता कुठं दिसत बी नाही गेला सगळं आरशीशी घर, कुठला बारदाना हुडकू आता म्हणलं. गप्पच बसले. तू बघ बघला तोंडाकडे माझ्या, दोघं बी नवरा बायको. अजून मी बघायचं. ताई मी म्हणले महाराज मला कळालंच नाही म्हणलं. हे काही बाई ही बारदाना आहे माझा म्हणलं. मी म्हणले महाराज बारदाना कसं काय? आमच्याकडे बारदानाच म्हणतात म्हणलं. आमच्याकडे पोत्याला म्हणतात म्हणलं बारदाना. शेंगा भरा, सोयाबीन भरा. त्यानं का म्हणलं माहित आहे का? ही बी तसाच आहे बारदाना, 24 तास भरतच राहतोय म्हणलं. विठाला 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 म्हणजे खात जागा त्याला बारदाना म्हणायचा. आता असं म्हणत जावा, ज्याचे आल्यात त्याने बारदाना म्हणायचा उद्यापासून. हा तसं त्याला आठवण आली. देवा म्हणला बापाचं 1 एकरभर नाव न काही, शेत 1 एकरभर काही न करता माझ्या नावावर आले म्हणला. ठीक आहे म्हणला. मग ती पटईनं म्हणला देवानं. पण देवा किती वर्षाचं द्यावं लागेल म्हणलं ह्यानं. हा देवानं सरासरी असं केला. देवानं बी म्हणला हे म्हणला आता 4-6 महिने भाव बसायला जाईल म्हणला. 4-6 महिने पुन्हा तुझा भाव जर माझ्यावर असेल, खरं तुझी भक्ती जिव्हाळा प्रेम असेल तर मग होईल म्हणला.
लेकरू झाले की मग जरा थोडं रांगल म्हणला, थोडं भिंतीला धरून चालेल म्हणला. असं सरासरी 3 वर्षाचं तर शेत मला बटीनं द्यावं लागेल म्हणला. दिलं म्हणला देवाला म्हणला, दिलो म्हणला देवा. ठीक आहे म्हणला. मग लिहून फिवून काही घ्यायची काही गरज नाही म्हणला. जा आता बिनधास्त म्हणलं. घरी आलं. उन्हाळ्याचे दिवस विचार केलं. सगळ्याला म्हणलं देवाला शेत दिलाव एकरभर, देवाला शेत दिलाव एकरभर बटीनं, देवाला शेत दिलाव एकरभर बटीनं. गावात सांगत हिंडलं. आता काही लोक भामटे म्हणू लागले, काही येड लागले म्हणाले, काही येड झाले म्हणले, ह्याचं काय खरं आहे का असं म्हणलं. पण उन्हाळ्यात काय घालतात ती पाळ्या घालायच्या टायमाला देवाकडे गेलं आणि देवाला म्हणलं आता देवा घेतो म्हणला पाळी घालून. मिरगाला पाऊस पडल्या पटकन पेरणी करून घ्यायला येते म्हणला. पण देवा त्या रानात पेरल्यावर आता कसं वाटणी करावं म्हणलं देवानं म्हणला काही नाही म्हणला, असं कर म्हणला, आता तुझं पहिलं वर्ष आहे म्हणला, मला दिला असं. मी बी आजपर्यंत कुणाचं शेत घ्यायला नाही म्हणला, तुझंच घेतला म्हणला, ते बी तुझ्याकडे काही नाही म्हणून. आता पहिले केस विकले जात होते का सांगा बरं बायानो? माय केस हा. आणि आता या 2 वर्षात केस घेऊन भांडे घेऊन आल्या म्हणून तर कोरोना आला. भांडे सुद्धा बाया वापरणार आता, निघून चालत. बरोबर आहे का नाही? केस कधीच विकले जात नव्हते. पहिली वेळ आहे डोक्याची केस विकायची. म्हणून रोगाचा प्रतिकार शक्ती वाढली. माणसं निघून चालली, त्या डोक्याच्या केसाला काय घेऊन बसला? उपयोग नाही. जे अधर्म घडतो तिथं धर्म बुडतो. अधर्म घडायला सुरुवात झाली की धर्म बुडायला सुरुवात होतो 100%. तसं पहिलीच वेळ आहे म्हणला. ठीक आहे म्हणला, देवा जातो म्हणला. मग कसं? देवानं म्हणला जाऊ दे, असं कर म्हणला, खाल्ला भाग मला दिन, वरला भाग तू घे म्हणलं देवानं. सहजच म्हणला देवानं, खाल्ला भाग मला दे आणि वरला भाग तू घे म्हणला. ह्यानं आलं, रात्रभर विचार केलं, 4 दिवस 2 महिने केलं. मिरगाला पाऊस पडलं. नंबर 1 एकरभर ज्वारी पेरलं. ज्वारी पडली. आता देवाच्या कृपेची ज्वारी म्हणजे असं मोठं कणीस पडलं. सगळे शेंडे खोडलं, ट्रॅक्टर भरलं, घरी आणून अंगणात टाकलं आणि सगळा कडबा उपसून घेतलं आणि देवाच्या मंदिरासमोर आणून रचलं. देवानं म्हणला आपण खातो, चांगात चुंगानं मला देतो लांगा लुंगा म्हणला. देवानं फसलो की म्हणला आता का करावं म्हणला. दुसऱ्या वर्षी गेलं, पाळी घालतो देवा, पेरतो म्हणून. दुसऱ्या दिवशी बी देवाला लगेच म्हणलं देवा आता या वर्षी कशी वाटणी म्हणलं. देवाला म्हणलं लगेच. देवानं म्हणलं आता गेल्या वर्षी फसलाव म्हणला, आता या वर्षी वरला भाग मला आणून देईन, खाल्ला भाग तू घे म्हणलं. आलं, विचार केला आता का पेरावं म्हणलं. भुईमुगाच्या शेंगाच पेरलं एकरभर. सगळ्या शेंगा खाल्ला भाग काढून घेतला आणि यालाचा ढिगारा देवाच्या मंदिरासमोर आणून लावलं. तथास्तु म्हणला. देवानं म्हणला याही वर्षी फसलो म्हणला. 1 वर्ष. पण देव बी हुशार होता. देवानं म्हणला पट्ट्या अजून 1 वर्ष तुझी माझी गाठ आहे म्हणला. ठीक आहे म्हणला. 3ऱ्या वर्षी गेलं देवाकडे. देवा म्हणला आता पाळी घालून घेतो लगेच मिरगाला पेरतो. आता या वर्षी कसं? देवानं म्हणला आता आपण असं बदलाव म्हणला. 2 वर्ष ह्यानं खाल्ले म्हणला. 2 वर्षाचा कडता आता आपण या वर्षी काढून घेऊ म्हणला. खाल्लाय भाग मलाच आणून दे म्हणला आणि वरलाय भाग मलाच आणून दे म्हणला देवानं. बरोबर आहे बाबा म्हणला. घरी आला, विचार केला, मिरगापर्यंत काय करावं म्हणलं. एकरभर मका पेरलं. मकाला कणीस कुठं राहतंय? खाली बी नसतंय, वरी बी नसतंय, मध्य भागातूनच बाहेर निघतंय. ह्यानं सगळे कणस काढून घेतलं आणि खाल्ला तुकडा पडला, वरला तुकडा पडला आणि आणून देवाच्या दरबारापुरी ढिगारा लावलं मोठा लट. देवानं म्हणला त्याच्या बाईला या वर्षी बी फसवलंच म्हणला. किती चतुर आहे म्हणला माझ्यापेक्षा. गेला देवाच्या पुढे. देवा म्हणला लेकरू बी झालं, 3 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं तुला दिलो, तुझी माझी फिटामुठ झाली, आता पुढच्या वर्षी एकटा पट्ट्या लोकाला घेऊन पेरतो म्हणलं. देवालाच म्हणला. देवानं म्हणला अरे राजा तुला देण्याची जाण होती, तुझ्या जिव्हाळ्याची मला जाण होती, तुला जन्म देण्याची सुद्धा मलाच जाण होती, पण एवढा चतुर्दैवाचा पुतळा होशील याची मात्र मला जाण नव्हती. म्हणून जरी राहे बुद्धी याचे पायी, मी देणारा दाता आहे, मी घेणारा दाता नाही. अरे मीच तुला देतो, मीच निर्मिले हे विश्व, मी काय घेणार आहे? मला काही नको, तुझ्या अंतकरणातला भाव पाहिजे. पण या कलियुगामध्ये अंतकरणातला भाव चालत नाही. म्हणून पुण्यवंत जो होता तो पाताळात गाडला, त्याचं नाव बळी. दारिद्र्य भाग्यवंत केला,
आज जिथं भागवत कथा असेल तिथं सुदामा ब्राह्मणाची कथा ऐकून सगळा परिसर रडतोय महाराज. सुदामा ब्राह्मणाकडे काय होतं? काहीच नव्हतं, दारिद्र्य होता. मुष्टीभर पोहे घेऊन भगवंताला भेटण्यासाठी गेला. बालपणीचा माझा मित्र आहे, पण भगवंतानं मुष्टीभर पोहे घेतले आणि सुवर्णाचा गाव करून दिला. हे देवाचं दैवत आहे म्हणून दारिद्र्य तो भाग्यवंत केला. कीर्तिमानाचा अपमान केला. दानशूर सगळ्यात कर्ण होता, कर्णासारखा दानशूर नव्हता. कर्णासारखा दानशूर नव्हता म्हणून त्या अपमान केला, कर्णाचा अपमान केला. आणि खरं सांगू, कर्णाचा अपमान केल्यानंतर वाल्या कोळ्याचा मान वाढविला, बहुमान वाढविला. कुणाचा? वाल्याचा. शेवटी तसं वाल्याचा वाल्मिक ऋषी केला, पण देवा तुझा खेळ कुणाला नाही कळला. एवढा तू चतुर आहेस रे खेळातला खेळाडू. पण खरं सांगू देवा, जे खरी भक्ती करतो ना त्याला धर्म कळतो, त्याला जात कळत नाही. जे खरी भक्ती करतो त्याला देव कोणता हे कळत नाही, भाव निर्माण होतो. पण खरं सांगू देवा, जे खरंच खरी भक्ती करतो तो देव ही पाहत नाही, भाव ही पाहत नाही, केवळ जिव्हाळा पाहतो, जिव्हाळा. आणि ते जिव्हाळा पाहून काय करतो? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, 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 कंठी प्रेम दाटे हृदय प्रगट राम रूप, राम रूप, राम रूप, हृदय प्रगट राम रूप, राम रूप, राम रूप, मग राम नामे उपजे आभारी, सुख घडो घाडी वाढू लागे. हृदय प्रगट राम रूप, राम रूप, राम रूप, हृदय प्रगट राम रूप, राम रूप, राम जिव्हाळा निर्माण झाला की काय होतं पहा. कंठी प्रेम दाटे, कंठातून प्रेम दाटून येतं. कसलं प्रेम दाटून येतं? तुकोबाराय त्याचंही उत्तर अभंगामध्ये सांगितलं. कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे की शिवा. एवढा कंठ, आईचा कंठ कसा दाटून येतो? मुलगी सासरीच निघाली की येतो का नाही? बापाचाही कंठ दाटून येतो, पण बाप आडोशाला जाऊन रडतो आणि आई मात्र समाजात रडते. फरक एवढाच आहे, पण कंठ दाटून येतो. गाणं सुद्धा लावलं जातं बघा, कंठ दाटून येतो. तसं तुकोबाराय सांगतात, जिव्हाळा निर्माण झाला, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. मग नैनी नीर कसा लोटतो? कासवाची पिल्ले दृष्टी त्याची मोठी जावं त्याच्या पोटी, तेव्हाकडे कासवाच्या जन्माला जाऊन बघावं लागतं. कासविनीच्या लेकरानं कासविनीकडे पाहिलं की त्याचं पोट भरतं, बरोबर आहे. म्हणून कासवाची पिल्ले दृष्टी त्याची मोठी. तसं नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मोराचं आणि लांडोरीचं जीवन, मोराचं आणि लांडोरीचं जीवन, असं प्रेम दाटून येतं महाराज. त्या दाटलेल्या प्रेमापोटीच उत्पत्ती होते, त्याला जीवन म्हणतात. जीवन, अरे जीवन जगता आलं पाहिजे, जीवन कसं जगावं हे कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत याच दोन गोष्टी कळत नाही तोपर्यंत आपल्याला बाकी काहीच कळत नाही. म्हणून कंठात प्रेम दाटलं, नैनात नीर नाटलं. पण खरं सांगू, हृदयात प्रगटलं राम रूप. हे आमचा जिव्हाळा आहे, हे आमची भक्ती आहे.
म्हणून आम्ही हे भक्ती करतो. बळीला पाताळात घातलं, पुण्यवंत पाताळा लोकी नेला. पण खरं सांगू, त्या बळीच्या पोटी सुद्धा एक विरोचन नावाचा पुत्र जन्माला आलेला होता. प्रल्हादाच्या पोटी विरोचन नावाचा पुत्र जन्माला आला होता. त्याच्या 3 पिढ्या गेल्या आणि शेवटी विरोचन नावाचा एक पुत्र जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्या विरोचन एका देशाचा राजा झाला. त्याला राज्य मिळालं, देश मिळाला एक. जसं आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, तसं एका देशाचा राजा तो विरोचन झाला आणि कौरव पांडवाच्या युद्धामध्ये मृत्युमुखी जाग्यावर पडला. मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या पत्नीला 33 कोटी देवानी वचन दिलेलं होतं, आशीर्वाद दिलेला होता. तुम्ही जे आज टाळ घेऊन उभा टाकलात ना, हे कुठंतरी तुमचं पुण्य आहे म्हणून टाकलात. आणि आपलं समजायचं, आपल्याला टाळ वाजवता येत असून जर आपण खाली बसलो तर आपण समजायचं कुठलं तर पाप किंचित उभा झालंय, समजायचं आपण. तसं त्याच्या पत्नीला 33 कोटी देवानं मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला होता. बाई, ज्या दिवशी तुझा मालक जाईल म्हणजे मरल, त्या दिवशी तुला त्याच्यासोबत सती जाण्याचा योग येईल. फक्त तुला हात जोडून अरे देवा म्हणावं लागेल. आणि त्या युद्धामध्ये पती मृत्युमुखी पडला आणि पडल्यानंतर हिला सगळी देव म्हणू लागले, बाई आता तुला सती जाण्याचा योग आहे, तू जा. तिनं म्हणली, मला देवानं वरदान दिलेलं आहे. म्हणून पूर्वीची माणसं असं हातपाठी माग करून चलतात बघा, काय काय चालतात का. तिनं म्हणली, आता सगळे जैन कौरव पांडवाचं युद्धामध्ये का लोक थोडं होतं का, किती तर 100 येऊनही लोक होत. पण मी जर पुढे हात करून हात जोडले तर याच्यासोबत मला सती जावं लागल. आणि मी जर गेले तर माझ्या पोटामध्ये 4 महिन्याचा गर्भ वाढतय. मग माझ्या पोटी पुत्र जन्माला येणारा माझ्या बरोबरच जाईल ना. म्हणून संसारातलं प्रेम लटकाय, लक्ष द्या. आपलं प्रेम काही दिवस आपल्या पतीवर असतं, आपलं प्रेम काही दिवस आपल्या पुत्रावर असतं, आणि आपलं प्रेम काही दिवस नातवावर असतं. आणि म्हातारपणाला तिन्ही बदलतात, बरोबर आहे का. बघा, म्हातार होऊन नातू पोरग बदलतं, नातू बदलतो, नवरा बदलतो. मग बाई म्हणते, नवऱ्यासाठी बक्कळ केले ना सोडून दिले, है की नाही. पुन्हा म्हणते, पोरासाठी तर त्याच्याहून भरपूर केले पण नादच सोडले. आणि पुन्हा म्हणते, नाताला तर का बघा, मला घ्यायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं, तर खांद्यावर घेऊन फिरले, तरी सगळे सोडून दिले पण शेवटी कोणीच नाही झाले. पण तिनं म्हणली, पुढे हात जर जोडले तर जावं लागेल, पण पोटात वाढतंय म्हणली लेकरू. देवा म्हणू लागले, बाई जा 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 जा. तिनं म्हणली, देवा नको म्हणली. अरे, माझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ना, खरं सांगू देवा, त्याच्या दारात तुला भिक्षा मागायला यावं लागणार आहे, म्हणून मला जायचं नाही. म्हणून एवढी स्त्री महत्वाची आहे, लक्ष द्या. देवाला म्हणला, कोण बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. बली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया, ऐसा पुत्र पैदा किया, प्रभु बसारे हाथ, प्रभु बसारे हाथ. भली हुई सतीन गई
सती म्हणते भली हुई, देव म्हणू लागले भली हुई सती न गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया. कसला ऐसा पुत्र देई गेंडा मागतो हिरो होंडा, नाही दिले की घालतो धोंडा. मग असला पाहिजे का आपल्याला? नाही. मग कसा पाहिजे? देव त्याच्या दारामध्ये भिक्षा मागायला आला पाहिजे. बळीला जन्माला घातलं आणि बळीच्या दारामध्ये ज्या भगवंतांनी पाताळ लोकात नेलं ना, त्या बळीच्या दारात बटू वामनाचं रूप धारण करून भगवंत भिक्षा मागायला आला. एवढा जिव्हाळा निर्माण करावा लागतं. याच्या पुढे सांगू का कसला जिव्हाळा? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आईला लेकराचा जसा कळवळा येतो ना तोच जिव्हाळा, तसा देवाला भक्ताचा कळवळा येतो तोच जिव्हाळा. गाईला वासराचा येतो आणि वासराला गाईचा येतो तोच कळवळा आणि तोच जिव्हाळा. कळवळा आणि जिव्हाळा वेगळा नाही. आईशी कळवळ्याची जाती. म्हणून तुकोबाराय सांगतात तुझ्या या 3.5 हाताच्या देहाकडे सर्वस्व समर्पित करून तुला पाठवलेलं आहे. फक्त तू एक एक विसरत गेला. आणि अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला? बालपणामध्ये काही विसरत नाही आणि काही आठवतही नाही झोपलेल्या मावशी. पण झोपल्या का काय विठाला 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 कुठे गेल तू? की कुठे गेल तू? मी बी गेले त्यांच्याकडेच. हा वासा गुत्त दिले तुम्हाला तर सांगा म्हणचा. कुठे गेल तू? हा लागली वाट आज माय. 5 दिवस झाला सप्ताह चालू आहे माय. इथल्या इथं जर विसरून चालू आपण. हा आयसा पुत्र गेंडा नको आम्हाला, पुत्र दे. त्याच्या दारामध्ये देव भिक्षा मागायला येईल असा पुत्र दे. तोच कळवळा आणि तोच जिव्हाळा. आयसी कळवळ्याची जाती. जिव्हाळा आणि कळवळा वेगळा नसतो. गोडी उसातच असते पण निर्माण करावी लागते. तसं साखर उसातच असते पण निर्माण करावी लागते. आता थोडकं त्याच्यातून सांगते. दुधातून दही निर्माण होतं, दह्यातून ताक निर्माण होतं, तुका ताकातून लोणी निर्माण होतं, लोण्यातून तूप निर्माण होतं. असा परमार्थ करावा लागतो. आणि तो परमार्थ तुकोबारे सांगतात प्रत्येकाला कळत नाही, प्रत्येकाला करता येत नाही, केला तर प्राप्त होत नाही. मग तो कोण आहे? तोची दैवाचा पुतळा. ज्याला कळाला तो दैवाचा पुतळा झाला. आणि पुतळा होऊन काय केला? आता 100 वर्ष माणसं प्रपंचही करतात आणि परमार्थही करतात. पण ती प्रपंचही केला, परमार्थही केला, दोन्हीची सांगड घातली. पण त्याचा उपयोग जीवनामध्ये काय झाला? दुसऱ्या चरणामध्ये होता पंडित शहाणा. अनगनोय माझे मना, अनगनोय माझे मना. माझे मना होका पंडित शहाणा. आम्ही जिव्हाळा केला, आम्ही दैवाचा पुतळा झालो. पण ज्यावेळेस आम्हाला त्याची प्राप्ती झाली त्यावेळेस आम्हाला अहंकार जडला. अहंकार जडला. आणि ज्या वेळेस अहंकार जडला ना महाराज, त्यावेळेस त्या
काळाला त्या क्षणाला जेवढं काही गेलं तेवढं वाया जातं. आपण संसारामध्ये म्हणतो बघा 10 लिटर दूध आहे पण 1 मिनिटाचा खडा टाकला तर काय होतं, सगळं नासून जातं का नाही. तसं तुकोबाराय सांगतात हे जीवन आहे. मग ते जीवन असं जडलं की काय होतं, जडली प्रीत जडले नाते खेळच सरला सारान पाखरा तुफान सुटला वारा. पण काही इथं जरी तुकोबाराय सांगतात जरी तुफान जरी वारा सुटला तर काही लोक म्हणतात कितीही पाप केलं तर आम्हाला सुखच मिळतं म्हणतात. मग त्याचं पूर्वजन्माची पुण्यही असते. मग ती काय होतं बघा, वारा येऊन अंगण झाडून जातं आणि पाऊस येऊन सडा टाकून जातं, ती मध्ये बजेटच राहतं पुन्हा. म्हणून ते म्हणतात काही होत नाही का आम्हाला, जरा सुद्धा काही होत नाही. अरे पूर्वजन्माचं पुण्याचं गाठोडं घेऊन आला म्हणून हे वारं सुटलं, तुझं अंगण झाडून गेलं आणि पाऊस आला आणि सडा टाकून गेला. तसं काही माणसाचं जीवन होतं. एक अशी आजी कथेला असताना उठली, अशी या वयाची आजीबाई हो का, आणि म्हणल्या ताई तुमच्याकडे एक माझं काम आहे. मी म्हणलं आजी बोला की काय काम आहे. तर म्हणल्या मलिद्याचं डोसकं खिचडीला चालतंय का म्हणल्या. मलिद्याचं डोसकं माहित आहे का? हा मलिद्याचं डोसकं मला कळच ना, मलाच माहित नव्हतं काय की, मला लई वेळ कळालं नाही. मी म्हणलं काय की बाबा आजी, म्हणलं आता तर कथा झाली खूप थकली हो म्हणलं. ती बी आजी कुणा तर महाराजाचं ऐकून आले असताना यांना कळतंय का बघावं म्हणून मला कळच ना. संध्याकाळी बी झोपल्यावर मी मलिद्याचं डोसकं खिचडीला का असल माय भागवतात तर नाही, रामायणात नाही, आता असल कुठं प्रश्न पडला. आणि कुणी घरात बी आता कधी ऐकायला नाही. मी म्हणलं आजी दुसऱ्या दिवशी सांगते. मला रात्रभर भोकली, झोप सुद्धा लागली नाही. दुसऱ्या दिवशी आजी उठण्याची आधीच दारात उभ्या. आणि आजी म्हणाले अशा मायाचा विचार केला का ग माय, सांग माय तेवढं. हा उद्याचं गुरुवार आहे ग माय म्हणाली. आजो आजी गुरुवार आहे म्हणल्यास ध्यानात आलं माय पिराला बोलले का की आजीनं मलिदा म्हणले. आजी कशाला मलिदा म्हणले, आई माय नातवासाठी बोलले होते व पिराला मलिदा करावं. आणि लगेच परवा दिवशी शुक्रवार तुम्ही बी हाव गावात आणि जरा संतोषी मातेला खिचडी करून लिकरो जीव घालावं. मग मीच आजीलाच म्हणलं जरा गोड बोलले. माझा स्वभाव बी थोडा गोडच बोलायचा आहे की नाही. म्हणलं आजी मग डोसकं कशाला म्हणलं लाव, ती का म्हणताव तुम्ही. म्हणलं आम्ही डोकं म्हणताव. मग हीच डोसकं आहे माय, गुरुवारी धुतल्यालं शुक्रवारी चालतंय का, शुक्रवारी बी धुवावं लागल म्हणला म्हातारी. हे की नाही, तुम्हाला बी माहित नव्हतं काय की उगाच म्हणला माहित आहे म्हणून. म्हणजे गुरुवारी मलिद्याचं डोसकं खिचडीला चालतंय का, है का नाही. अख्खं भागवत पाठ केलं पण ही सापडलं नव्हतं. आजीनं एका मिनिटात उघडून दिली दुसऱ्या दिवशी. मी म्हणलं माय आजी तुम्ही नाही बी धुतलं तर चालतंय म्हणलं. विठाला 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 तसं तुकोबाराय म्हणतात एका जन्माचा विचार करू नको, अनेक जन्माचा विचार कर. अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. एका जन्मामध्ये मी देवा तुझी भक्ती केली नाही, अनेक दुसरे मज नाही आता. नेमी या चित्ता पासून या. मग 33 कोटी देवापैकी कुणाची नेमणूक केली. आता देवाची विभागणी तुम्ही आम्ही केलेली आहे. देव सगळे एकच आहे. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, भक्त सोपान तो झाला, भक्त आनंदे वर्षला, आधी शक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. हे सगळे एकच आहेत. ब्रह्म विष्णू महेश. शरीर एक आहे, मूर्ती वेगळी आहे. तसं सगळी माणसं स्त्री आणि पुरुष सुद्धा एकच आहे, फक्त बाहेरंग भगवंतांनी बनवित असताना वेगळं बनवलेले. पुरुष जरी मेला तर काय जातं व निघून, काय जातं बाबा, आत्मा. का जातंय. इकडे डॉक्टर साहेबाला ऐकू ना आणि इकडून पिटवाले मास्तर खाली बघलाले. बोलावं कुणाला हाच प्रश्न पडला. माणूस मेला तर काय जात, आत्मा. आणि बाई मेल्यावर काय जात बघा. आता तुमच्याच तोंडून सांगायला, पुरुष जरी मेला तरी आत्माच जातो आणि स्त्री जरी गेली तरी आत्माच जातो. मग त्यामध्ये काही वेगळं आत्मी बसवायला पाहिजे होतं की बायात.
गड्यात आत्मा बायात आत्मी नाही बसवणार देव. अरे बाहेर रंग वेगळं केलंय पण अंतरंग मात्र एकच ठेवलं. म्हणून तुकोबाराय सांगतात मी सेवा केली. पहिल्या जन्मामध्ये मी पंचमावतारी जगद्गुरु तुकोबाराय म्हणून जन्माला आलो. म्हणून अनेक नाही म्हणा, मला त्याचा अहंकार नाही, त्याचा गर्व नाही, त्याचा अभिमान नाही. पण एक आहे, मी माणूस आहे याचा मात्र स्वाभिमान आहे. म्हणून माणूस व्हा. ज्या दिवशी तुम्ही माणूस व्हाल त्या दिवशी खरंच हो का पंडित शहाणा, विद्वानातून विद्वान तुम्ही व्हाल. तुम्हाला ज्ञानी होता येतं, तुम्हाला विद्वान होता येतं, तुम्हाला संत होता येतं, तुम्हाला पंथ प्राप्त करता येतो. ज्याला संत होता आलं, ज्याला पंथ प्राप्त करता आला त्यालाच भगवंत भेटला. भगवंत कुणालाही भेटत नाही. शबरीनं अहंकार विरहित त्याची भक्ती केली की नाही. वाल्या कोळ्यानं अहंकार विरहित भक्ती केली. अरे मरत्या समयाला सुद्धा राम म्हणता येत नव्हतं, त्यानं मरा म्हणलं. शेवटी राम मुखात आला. आला का नाही. आई लेकराला म्हणते गोट्या सावलीत मर, सावलीत मर, सावलीत मर म्हणते. तिनं मर म्हणते का? म्हणत नाही. ते उन्हात असतं, तिची तळमळ असते. गोट्या उन्हात खेळू नको रे, सावलीत मर म्हणते. तसं त्याला सांगितलं तुला राम जर म्हणता येत नसेल तर तू मर म्हण, मरा म्हण, मरा म्हण. म्हणता म्हणता राम झाला. पदी वैसोनी पदवी घेई जे. अहंकार विरहित भक्ती करा. अहंकार विरहित भक्ती रामायणामध्ये दोघांनी केली. पहिली श्रद्धास्थान लक्ष्मण, श्रद्धेची भक्ती लक्ष्मणाची आणि समर्पणाची भक्ती भरताची. समर्पणाची भक्ती केली भरतानं, नाही अहंकार. आणि श्रद्धेची भक्ती केली लक्ष्मणानं, नाही अहंकार. आणि तुमची आमची भक्ती संपूर्ण अहंकाराची माय. आपली अहंकार विरहित भक्ती नाही. हुस डोंगा परी रस नोवे डोंगा, काय भुरळासी वरली सोंगा. एक बेवडं यष्टीत बसलं. आता यष्ट्या बी बंद आहेत, आपण चालू होत्या तवा. बेवडं बेवडं होय वय वय दारू पिणार, दारू दारू हे की नाही. कोण कोण पेते माईच्या हातवरी करा बरं. कोणीच करणार नाही हे मलाही माहित आहे. पण सगळे सोडलेत ह्याचाच आनंद आहे. होय की नाही. आनंद आहे त्या गोष्टीचा. फुल दारू पेलन बसलं यष्टीत. बरं सगळी यष्टी रिकामी होती, जाऊन सीटवर बसावं की कुण्या तर नादच खुळा बघा त्या बी लोकावाचा. परवा दिवशी कथा 4ला संपवली आणि नगरकडे ताई कीर्तन होतं मच्छिंद्रनाथ गडाकडे. आणि ती टमटम बारका रस्ता पुढे त्या थोडं त्या गावाच्या अलीकडे लागला गडाच्या. एक